नमस्कार. कसे आहात सगळे? हसताय ना? हसायलाच पाहिजे. आज मी करायला लागलेले आहे पनीर. आणि हे मी पनीर असं बघू शकताय, छान असे तुकडे करून तळून घेतलेलं आहे. हं, छान असं तळून घेतलेलं आहे. आणि हे तळ्यालंच तेल आहे. गॅस सुरू करते आणि आपल्याला आता थोडं कमी पडते ना तेल, अजून थोडं टाकते. तेल टाकलेलं आहे. आता आपण पनीर करायसाठी काय काय घेतलेलं दाखवते एकदा. हे पनीर तळून घेतलेलं पनीर. हा मसाला केलेला आहे, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा याचं हे वाटण केलेलं आहे. इकडे आपला शाही पनीर मसाला आहे, हे दूध टाकून आपलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि वरून टाकायला कोथिंबीर आणि थोडासा आपण तो मसाला पण टाकणार आहे, आपलं तो खोबरं आणि लसूणचा. आता टाकूया. लसूण खोबरं मसाला टाकलेला आहे. आता आपण हे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर ह्याचं वाटण केलेलं आहे ना, ते टाकलं. असं वाटण करून घ्यायचं, छान होतं पनीर. कांदे भाजून पण घेऊ शकता आणि तसं पण करू शकता, कारण की आपण नंतर तेलात भाजणारच आहे ना. दोन्ही पद्धतीने केलं तर चालतं. हे छान आपण भाजून घेऊया तेलात किंवा तळून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. सगळे मसाले परतल्यानंतर, पनीर टाकल्यानंतर ना गरम पाणी टाकायचं. हे छान आपण तळून घेऊया मस्त. बघू शकता इकडं मी असं पाणी गरम करून करायला ठेवलेलं आहे. हे म्हणजे मिक्सरचं भांड्याचं पाणी आहे. वेस्ट कशाला घालवायचं म्हणून हे असं गरम करायला ठेवलेलं आहे. छान भाजून घ्यायचं, नाहीतर कच्चं राहतं ना, ते कच्चा पण वेगळा लागतं मग चवीला. त्यामुळे हे मसाला चांगला, जेवढा मसाला तुम्ही चांगला तेलात ते घेईल ना, तेल सुटेपर्यंत परतून, तेवढं पनीर म्हणा किंवा दुसऱ्या भाज्या म्हणा खूप छान लागतं. मस्त आपण घेऊया तळून. हे बघू शकता. हे आणि इकडे आपलं पनीर 200 ग्राम पनीर आहे. छान. आणि इकडे बघू शकताय आपलं आज गुरुवार पण आहे, मार्गशीर्ष महिन्यातला. छान झालेली आहे पूजा मांडून पण. तिकडे मसाला आपला भात होते तेलात परतला जाते तेपर्यंत घ्या देवीचं दर्शन. आलो किचन कडे. आता आपण हा शाही पनीर मसाला टाकून घेऊ. आपण तेलात परतला पाहिजे ना.
बघू शकता किती छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे ना. आता आपले घरातले मसाले टाकूया. हळद टाकूया आपल्या जसं पाहिजे तसं हळद आणि तिखट आपल्या चवीनुसार. जर तिखट पाहिजे असेल जास्त टाकायचं. आणि धना पावडर थोडी. आणि थोडासा गरम मसाला. मस्त मसाले पण हे पण तेलात परतून घेऊया. कसं तेल सुटायला लागलंय बघा. असंच परतून घ्यायचा छान. खाली लागाय नको ना. आणि थोडीशी तेलातच कोथिंबीर टाकायची. काय होतं, कोथिंबीर आहे अशी हिरवी राहते. वरून तर टाकतोच आपण, पण अशी पण थोडी टाकायची. आपण थोडंसं गरम पाणी टाकूया ह्याच्यामध्ये. मसाला अजून थोडासा शिजला पाहिजे ना. बघू शकताय किती छान मसाला झालेला आहे. तर एवढं झालं का आपण टाकूया पनीर. कसा आहे मसाला परतलेलाच आवाज. बघा तेल कसं सुटायला लागले. आपण आता मसाला टाकून घेऊया. पनीर टाकून घेऊया. हा हा हा. आपण आता हे पनीर टाकून घेऊया. हे पनीर छान तळलेलं आहे. मीठ टाकून घेऊया चवीनुसार. आता हे काय आपले मसाले ते सगळे छान भाजून तळून झालेलेच आहेत. 2 मिनिटं ठेवायचं. 2 मिनिटं आपली मग पनीर शाही पनीर खाण्यासाठी तयार होणार. मग कसं आहे, छान आहे ना. वरून थोडी कोथिंबीर टाकूया. छान. आपण हे आता 2 मिनिट मंद गॅसवर शिजू देऊया. मग आपलं पनीर खाण्यासाठी तयार.
कसं केलेलं आहे शाही पनीर सांगा कमेंट करून. धन्यवाद.